प्रेक्षकांनो, आज तर हसून माझं पोट दुखलंय. कुकी आज फुल जोशमध्ये आहे. काव्य त्याला शिकवत असते, पुढे बॅलन्स घ्या, मागे नाही घेता येत. कुकी म्हणतो, नाही ह्याच्यावर मला नाही जाता येत. आता काव्य म्हणते पुढचं आसन करूया, हात मागच्या बाजूला जोडायचेत. कुकी आल्हाद तो हात नुसता तरळता ठेवतोय मागे पाठीवर आणि डन. लगेच काव्यासमोर जरा जास्ती एनर्जी दाखवतोय. शशांक म्हणतो, डन काय डन, हे मागच्या बाजूला कसा हात तरळता ठेवलाय. कुकीने कसा हात ठेवलाय बघा. सगळेच हसायला लागलेत कुकीला. काव्य म्हणते, अहो असं नाही करायचंय, हे हात असे मागून जोडायचेत. कुकीला कसला वर करता येतोय तो हात. कुकी म्हणत असतो, काव्या प्लीज मदत कर ना तू मला. कुकी ट्राय करायचा खूप प्रयत्न करतो. काव्या म्हणते, ट्राय करा तुम्ही, जमेल तुम्हाला. हे बघा हे किती छान करताय. आता अमेयने चांगला हात जोडलेला असतो. काव्या म्हणते, जे माझे इन्स्ट्रक्शन फॉलो करतील त्यांना छान व्यायाम जमेल. कुकी म्हणतो, मला पण फॉलो करायचे इन्स्ट्रक्शन, मी पण फॉलो करणार. आता ही काव्या म्हणते, शेवटचं आसन करूया, शवासन. आता लगेच कुकी म्हणतो, माई शेवटचं आसन काय हे. माई म्हणतात, झाला का व्यायाम आता म्हणजे. काव्या म्हणते, हो जेवढी आसनं ठरवली होती ती करून झाली आहेत. आता कुकी म्हणतो, नाही माझा अजून राहिलंय ना आसन, म्हणजे माझ्यात एनर्जी ठासून भरली आहे. काव्या म्हणते, तुम्ही एक काम करा, बेसिक पासून शिका ना, मग हळूहळू अवघड व्यायाम घेऊ आपण. आता नको. कुकी म्हणतो, नाही मी करू शकतो, मी दमलोच नाहीये. शशांक म्हणतो, हे बघ कुकी, त्या बोलतायत ते बरोबर आहे. एकाच दिवशी सगळी आसनं नको, कामावर वगैरे जायचंय की नाही. कुकी म्हणतो, ए शशांक, मी सगळी आसनं करू शकतो, माझ्यात सगळा जोश ठासून भरलाय, मी जवान आहे अजून, एकदम शेरदिल. पण नका म्हणतात, काय म्हणलात. कुकी म्हणतो, अगं आहे मी जवान अजून, तुमच्यात काही दमच नाहीये रे. आता ती काव्या म्हणते, बरं मग आता शेवटचं आसन करून बघा, असे हात जोडायचेत. कुकी समोर हात जोडतो. काव्या म्हणते, तसं नाही, मागे जोडायचेत. याला कसले जोडता येतात. हा नॅपकिन घेतो आणि असं जोडतो, पण आता हात आकडला की मागे. काव्या म्हणते, असं नाही करायचे, हात जोडायचे. कुकी म्हणत असतो, ऑन द वे, येतंय, पण ते येतंय करता तिथंच आकडलंय ते. तो मोठ्याने किंचाळ लागतो, अरे आकडलं. अरे अडकलो रे मी. अरे देवा, सगळेजण कुकीच्या मागे गरबर फिरताय तो हात काढायला. सॉरी प्रेक्षकांनो, मला खूप हसायला येत होतं हे सगळं बघताना. आणि फायनली त्याने हात मोकळा केलाय. सगळे टाळ्या वाजवायला लागतात कुकीला. अजून तर काही नाही, पुढे बघा काय झालं. अमेय म्हणतो, नाही जमत तर कशाला करावं कुकी आसनं. कुकी म्हणतो, नाही सॉरी मी तुम्हाला हे आसन उद्या एकदम परफेक्ट करून दाखवतो. आता काव्या म्हणते, काका तुम्हाला जमत नसेल तर आराम करा. कुकीचा पचका झालाय, सगळे हसायला लागलेत कुकीला. आता कुकी म्हणतो, काय म्हणालात. तेव्हा काव्या म्हणते, काका. तर पुन्हा सगळे हसायला लागतात आणि कुकी लगेच म्हणतो, रिक्षा बोलवा यांना. नाही जायचंय ना बेटा तुला. आणि आता ती काव्या म्हणते, हो मला उशीर होतोय. आता सगळेच जण हसायला लागलेत कुकीला. ती गेल्यावर कुकीचा सगळा जोश ओसरला प्रेक्षकांनो. बिचारा कुकी. माई म्हणतात, मी सगळ्यांसाठी नाश्ता करते आता. आणि सगळे इकडे तिकडे पांगून गेले. शशांक म्हणतो, अरे तुमच्या चटया तरी उचला. चटया कोणी उचलायला तयार नाहीये. बिचारा शशांक रोज सगळ्यांच्या चटया उचलतोय. कुकीला म्हणतोय तो, कुकी तू कर ना मदत. कुकी म्हणतोय, काका आहे ना मी. आणि तोही निघून जातोय. अरे देवा. आज ना प्रेक्षकांनो, नक्की बघा तुम्ही ठिपक्याची रांगोळी. यू जस्ट एन्जॉय. आता नाश्ता करायला आलेत सगळे. माई म्हणतात, आज मी हुसळ केली आहे उपवासाची आणि काजू बेदाणे घालून. प्राची म्हणते, म्हणजे जो काही व्यायाम केलाय तो सगळं वाया जाणार. माई म्हणतात, अगं जाऊ दे ग प्राची, उपवास आहे ना आज बायकांचे, आणि 2-2 नाश्ते कुठून करायचे. अप्पू विचारते, कसला उपवास आहे. मानसी म्हणते, अगं आज नागपंचमी आहे ना, नागपंचमीचा उपवास आहे. माई म्हणतात, आपल्या संस्कृतीमध्ये ना पशु पक्षी सगळ्यांमध्ये देव शोधण्याची पद्धत आहे, म्हणजे तशी शिकवणच आहे. आपण वडाची पूजा करतो की नाही, तसंच आज नागपंचमीला नागाची पूजा करायची. नागपंचमीला तरुण मुली बायका नागाला भाऊ म्हणून पूजतात. त्यांच्या घरावर कुठलंही संकट येता कामा नये. अप्पू म्हणते, किती छान आहे ना हे, खरंच अमेझिंग आहे. पन्ना काकू म्हणते, नाही पण हा उपवास तुम्ही दोघींनी नाही करायचा आहे. नाही म्हणजे तुम्हाला आज उपवास असल्यावर काहीतरी खावंसं वाटलं तर तुम्ही मन माराल ना. बाळ जन्माला आल्यावर बाळाची लाळ गळत असते मग. शशांक म्हणतो, नाही पूर्वा नाही करायचा उपवास. कुकी म्हणतो, अरे त्या हुसळीचं नाव काढल्यावर माझी लाळ गळायला लागली, द्या रे मला कोणीतरी. आता कुकी जाम आकडून बसलाय.
दे ग पन्ना, ग आई आई ग माझी पाठ दुखतीये. आता पन्ना काकू म्हणतात बाहेर मोठ्या जोशमध्ये होते तुम्ही. सुमी म्हणते कुकीला ना जोराचा व्यायाम आला होता सकाळी पन्ना काकू. आता कुकी म्हणतो हो पण आता तर मी अजिबात व्यायाम करणार आहे. केला जरी ना व्यायाम तरी मी आता फक्त शवासन करणार आहे. अप्पू म्हणते नाही रे नाही चालणार कुकी, तू कमिट केलंयस ना, प्रॉमिस केलंयस. आज जे असं तुला जमलं नाही ना ते उद्या करून दाखवणार आहेस तू. आम्ही हात जोडून दाखवतोय. प्राची म्हणते एकदा का चॅलेंज घेतलं की घेतलं बाबा. कुकी म्हणतो विसरा आता चॅलेंज, खा उसळ. आता अप्पू शशांकशी वाद घालतीये, तिला उपवास करायचा आहे. शशांक म्हणतो अगं अपूर्वा सांगितलं ना तुला पन्ना काकूने. अप्पू म्हणते अरे असं काय करतोयस खडूस. पण अप्पू मात्र त्याच्याशी वाद घालत बसली. असं काय करतोस खडूस, लग्नानंतरचा पहिला श्रावण आहे ना माझा, आपण सगळे रिच्युअल्स व्यवस्थित पाळतो, मग ह्या रिच्युअल्सचं काय. शशांक म्हणतो अगं हळू बोल अपूर्वा, तू एवढा त्रास का करतेयस, काम डाऊन. अगं तुला आता उपवास करू देत नाहीयेत सगळे, काहीतरी कारण असेल. सुमी ऐकते ना अपूर्वा सगळ्यांचं, तू का ऐकत नाहीयेस. पण अप्पू काही ऐकत नसते. शेवटी शशांक म्हणतो अगं अपूर्वा असं काय करतेस तू, बाळाच्या भल्यासाठीच सगळे सांगतात ना तुला उपवास करू नको, बाळाला त्रास झालेला तुला चालणार आहे का. अप्पू नाही म्हणते मानेने. आता शशांक म्हणतो बरं पुढच्या वर्षी कर तू उपवास, सगळे रिच्युअल्स आपण डबल धमाक्यात करूयात पुढच्या वर्षी. आता बाळाची तब्येत महत्वाची आहे ना. अप्पू म्हणते ते पुढच्या वर्षी ना, ह्या वर्षीचं काय. शशांक म्हणतो बर प्रॉब्लेम सॉल्व, या वर्षी मी उपवास करतो. अप्पू म्हणते नाही रे खडूस मला करू दे ना उपवास. शशांक म्हणतो तू अशी काय करतेस, अगं मी सांगितलं ना, तू केलं काय मी केलं काय. सगळे सणवार बायकांनीच का साजरे करायचे, पुरुषांनाही चान्स मिळाला पाहिजे ना. थोडाफार त्रास पुरुषांनी सहन केला, उपवास केला तर काय फरक पडतोय. बघ बाबा नीट विचार कर. आता अप्पू म्हणते तू म्हणतोयस ते बरोबर आहे खडूस, घर दोघांचं आहे, संसारही दोघांचा आहे, इक्वली दोघांनी सगळं केलं तर चालतं. शशांक म्हणतो मग तुला पटलंय ना आता माझं बोलणं, चलो तर ठरलं तर मग मी उपवास करतो तुझ्या वतीने. शशांक म्हणते मला उशीर झाला आता अपूर्वा निघू दे. आता अप्पू म्हणते हो पण लवकर ये हा. शशांक म्हणतो अपूर्वा तू म्हणत असशील तर जातच नाही ना. शशांक जरा लाडात आलाय, अप्पूच्या जवळ गेलाय तेव्हा अप्पू म्हणते असं कसं खडूस, तू झोनं लेट झालायस ना. शशांक म्हणतो अरे हो खरंच की. आणि आता तो निघालाय आणि अप्पू मनाशी विचार करतीये माझा खडूस ना, खरंच खडूस सारखा नवरा सगळ्या मुलींना मिळाला पाहिजे. समजूतदार, बायकोला समजून घेणारा, सपोर्टिव्ह हजबंड सगळ्या मुलींना मिळो, हीच प्रार्थना आज नागदेवतेला मी करणार आहे. कुकीची पाठ अजूनही चांगलीच आकडली आहे. अरे अरे ग आई आई ग चाललोय करणं कुकीचं. मनाशीच बडबडतोय कुठून दुर्बुद्धी सुचली आणि हा योगा केला. आता या बायका सगळ्या चालल्यात नागपंचमीच्या पूजेला. कुकी पन्ना काकूला विचारतो कुठे चाललीस. पन्ना काकू म्हणते अहो पूजेला निघालोय आम्ही. कुकी म्हणतो अगं नागाची सेवा करण्यापेक्षा त्याला इथूनच नमस्कार कर आणि नवऱ्याची सेवा कर ग, पुण्य लागेल तुला. पन्ना काकू म्हणते का काय झालं. माई म्हणतात काय रे विकास काय झालं. आता कुकी म्हणतो माई अंग दुखतोय ग. पन्ना काकू म्हणते का हो, तुम्ही तर शेरदिल जवान आहात ना, व्यायामाचं अंग आहे तुमचं. अरे एवढूसा व्यायाम केल्यावर हातपाय दुखायला लागले का. शेवटी माई म्हणतात विकास जास्ती दुखत असेल तर गरम पाण्याने शेक घे हा. पन्ना काकू म्हणतात काही गरज नाहीये माहिती, काव्य आली ना तिला सांगू आपण, अजून 2-4 अवघड आसनं शिको, काट्याने काटा निघतो माई. कुकी अगदी खांद्याच्या कोपऱ्यापासून हात जोडतो आणि म्हणतो काही गरज नाहीये. जाताना माई सांगून जातात की हळद घालून दूध देईल तुम्हाला आल्यावर. आता कुकी तिथेच टेकलाय पण त्याला मांडी घालता येत नाहीये. तिकडनं अमे आणि हा शशांक आलाय. शशांक म्हणतो काय कुकी कोणाशी बोलतोयस तू. कुकी म्हणतो काही नाही रे बाबा तुला नाही समजणार. कुकी तिथे कणत बसलेला असतो. अमे म्हणतो तू रेडी का नाही झालास कुकी, बँकचा हॉलिडे काय आज. आता अमे त्याच्या पाठीवर हात ठेवतो. कुकी म्हणतो अरे माझ्या पाठीवर हात ठेवू नका रे, अंग दुखतंय माझं, बहुतेक कायमची सुट्टी घ्यावी लागेल. शशांक म्हणतो म्हणत होतो तुला मी एकाच दिवशी सगळे आसनं करू नको, पण नाही तू खूप जोश मध्ये होतास ना, एनर्जी आली होती ना तुला, चल आता तुझ्या खोलीत जाऊन आराम कर. कुकी म्हणतो ए बाबांनो कसा जाऊ रे मी, अरे एक पाऊलही पुढे टाकता येत नाहीये रे मला. मी हसतो आणि म्हणतो किती वाईट परिस्थिती आहे नाही. आता कुकी म्हणतो ए काय लगेच हा म्हणतो नाही वाईट परिस्थिती आहे खूप कुकी. अरे मला खरंच खूप वाईट वाटतंय रे कुकी. शशांक एक काम कर तू जा ऑफिसला, मी आज थांबतो कुकीसाठी घरी. शशांक चिडतो आणि म्हणतो ए काही गरज नाहीये, कुकीचं फक्त व्यायामाने अंग दुखते, काही गंभीर समस्या नाहीये. मी म्हणतो अरे शशांक त्याचा चेहरा बघ किती पडलाय, अरे तुला दया कशी येत नाही कुकीची. शशांक म्हणतो सुट्टीसाठी हे सगळे नाटकं चाललेत तुमची.
जा, तुम्हाला काय करायचं ते करा, मी जातो. कुकी म्हणतो, ए बाबा, रे ज्याचं दुखतं ना त्यालाच कळतं रे कुठे कुठे दुखतंय. शशांक म्हणतो, बसा घरी, मला काम आहेत. तो निघून चाललाय. आता अमेय कुकीचा हात खेचतो जोरात. कुकी म्हणतो, ए दुखतंय ना. तो कुकी कणत कणतच गेलाय खोलीमध्ये. अमेय त्याचा हात धरून नेतोय. आता कुकी म्हणतो, खरंच योगासनं केल्यामुळे दुखत असेल का रे? पण आता इथे नागपंचमीची पूजा करायला डॉक्टर स्नेहलता ऑलरेडी तिथे आलेल्या असतात. इकडनं कानेटकर लेडीज येत आहेत आणि गप्पा छान मारतायत. सुवाई म्हणतात की पूर्वीच्या काळी बायकांना बाहेर पडता येत नव्हतं ना, त्यासाठी ही सगळी सणवारं होती. आणि तसंही माई मला फार सासूरवास करायच्या. माई म्हणतात, काय गं सुवा, काहीतरीच काय. सुवाई म्हणतात, माई जराशी गंमत केली. आता ह्या तिथे पूजेला आल्या आहेत. माई स्नेहलताच्या बाजूला उभं राहून पूजा करताय, पण अजून स्नेहलता उभ्या राहिल्या नाहीयेत. म्हणजे त्यांची पूजा सुरूच आहे. दूध वगैरे छान वाहिले त्यांनी महादेवाच्या पिंडीवर. किती भारी वाटतंय नाही प्रेक्षकांना हे सगळे रिच्युअल्स करताना. आपली संस्कृती आहेच ग्रेट, प्रश्नच नाही. आणि खरंच ठिपक्याच्या रांगोळीमधून हे सणवार जे दाखवतात ना, ते बघायला खूप छान वाटतं. आता या लेडीजची सगळ्यांची पूजा झाली आहे आणि माई आणि स्नेहलतानी एकमेकांना बघितलंय. इथपर्यंत तर दाखवलंय त्यांनी. आता इकडे कुकीची पाठ शेकून देत असतो अमेय. सॉलिड मसाज सुरू आहे पाठीला. अमेयचे हात दुखलेत आता. कुकी म्हणतो, अरे 5 मिनिटं अजून दाब रे अमेय, खूप दुखतंय रे. अमेय म्हणतो, तुझं झाल्यावर माझे हात चेपून दे, माझे हात दुखायला लागलेत कुकी. कुकी म्हणतो, दाब रे दाब. अप्पू आली तिथे आणि विचारती, सगळेजण कुठे गेले? सुवाई, पन्ना काकू. कुकी म्हणतो, शशांक गेलाय ऑफिसला आणि बाकीच्या सगळ्या जणी गेल्यात नागपंचमीच्या पूजेला. प्राजू गेली अभ्यास करायला लायब्ररीमध्ये. ए अम्मे, तू माझी पाठ चेप रे. आता अपू म्हणते, याला काय अर्थ आहे, मला नेलं पण नाही यांनी. पण तुम्ही काय करताय इथे? अम्मे म्हणतो, मसाज करतोय मी, कुकीचं अंग दुखतंय ना योगामुळे. अपू म्हणते, मी चेपून देऊ का? कुकी म्हणतो, काहीतरीच काय अपूर्वा, तू प्रेग्नंट आहेस ना, राहू दे, तू लांबून मज्जा बघ फक्त आमची. अमेय कशी माझी सेवा करतोय, तुझ्या बाळावर चांगले संस्कार होतील अपूर्वा. मोठेपणी तो पण मोठ्यांची सेवा करेल. अमेय म्हणतो की तुझं बाळ जेव्हा मोठं होईल तेव्हा कुकी म्हातारा होईल. म्हातारा झाल्यावर त्याची पण सेवा करू. कुकी म्हणतो, म्हातारा वगैरे काय. अपू म्हणते, अरे पण ह्या सगळ्या बायका मला सोडून गेल्या, मी काय करू? अमेय म्हणतो, अरे मग आता जा ना तू पूजा करायला. अपू म्हणते, मी उपवास नाही ना केला. अमेय म्हणतो, अरे काय उपवास करायचा अशी काही पद्धत नसते, तू पूजा करूच शकते. अपू म्हणते, खरंच असं करता येईल? बेस्ट, मग मला पूजा बघता येईल आणि करता येईल. पण कुठे गेल्यात या सगळ्या जणी? अमेय म्हणतो, अरे आपण वडाची पूजा करतो ना, त्या वडाच्या झाडाची तिथे जवळच गेल्यात. अपू म्हणते, बरं मी निघते आता तिथे. आणि आता कुकी पुन्हा कणत असतो जोरजोरात. अपू म्हणते, कुकी, तुझ्यासाठी एखादा मसाज मशीन ऑर्डर करू का? कुकी अप्पूला म्हणतो, तूच ग अप्पू, तूच फक्त माझ्यासाठी करतेस. आता अप्पू गेलीये निघून. अमेय पण चाललेला असतो. कुकी म्हणतो, कुठे निघालास, चेप ना. अमेय म्हणतो, ती करतीये ना तुझ्यासाठी ऑर्डर, ते मसाजचं मशीन. माझे हात दुखायला लागलेत कुकी. आता कुकी बिचारा तिथे एकटाच बसलाय ओसरीमध्ये. कुकी एकटाच कणत बसलाय आणि त्याच्या पायाला म्हणतो, ये वर, चल ये वर वर, हळू हळू, ये शाब्बास. आणि आता फायनली तो पाय वर आलाय. आता कुकी म्हणतो, शाब्बास रे बाळा, तू तरी माझं ऐकतोयस. आई ग, कुकीचं काही खरं नाही आज. आणि इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केलाय. त्यांनी छान दाखवलाय प्रेक्षकांना. तुम्हाला आज बघायला खूप मजा येईल. तर आता स्नेहलता म्हणतात पुढच्या रिव्ह्यूमध्ये की तुम्ही नोटीस केलं का, मी आणि माईंनी अगदी सारखी साडी घातली आहे. आता ही अप्पू गेली आहे तिथे शाणपणा करायला आणि म्हणते कशी, आज आमच्या माईनीने पुरणपोळी केली आहे घरी, या तुम्ही जेवायला. आणि स्नेहलता पण पटकन ते आमंत्रण एक्सेप्ट करतात. त्या म्हणतात, हो मी तर नक्कीच येणार आहे. आणि आता माईंना राग आलाय प्रेक्षकांनो. आता या माईचे आणि स्नेहलताचे एकदा जोरदार भांडण होणार आहे दिसतोय अंदाज मला. एनिवे, तुम्हाला काय वाटतं प्रेक्षकांनो, मला नक्की कळवा. आणि खरंच खूप छान दाखवत आहेत ते 2-3 दिवसापासून. त्यामुळे नक्की बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.